नवीन नाशिक परिसरातील मोरवाडी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। स्मशानभूमीत विजेची पुरेशी व्यवस्था नसल्यानं नागरिकांना अक्षरशः मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी पार पाडावा लागला। शहरात स्मार्ट सुविधा आणि विकासाच्या गप्पा रंगत असताना स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी अंधाराचं साम्राज्य असल्यानं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीत अंधाराचा सामना करावा लागला। काही ठिकाणचे दिवे सुरू असले तरी बहुतांश लाईट बंद असल्यानं परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं। नातेवाईकांनी मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली। याबाबत स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता वायर खराब झाल्यामुळे काही लाईट्स बंद आहेत असं सांगण्यात आलं। मात्र स्थानिक नागरिकांनी हा दावा फेटाळत ही समस्या अनेक दिवसांपासून कायम असल्याचं सांगितलं। स्मशानभूमीतील वायरिंग जळालेल्या अवस्थेत असून याकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला। या प्रकारावर छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यांनी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली असता बऱ्याच दिवसांपासून वायरिंग जळालंय, मात्र कोणतीही दुरुस्ती किंवा मेंटेनन्स करण्यात आला नाही अशी माहिती समोर आली आहे। जिवंत माणसांना सुविधा देण्याचे दावे करणाऱ्या प्रशासनाला मृतांच्या अंत्यविधीसाठी किमान प्रकाशाची व्यवस्था करता येत नसेल तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे अशी संतप्त प्रतिक्रिया योगेश गांगुर्डे यांनी दिली आहे। दरम्यान मोरवाडी स्मशानभूमीतील वीज व्यवस्था तातडीनं सुरळीत करावी, नवीन वायरिंग करावं आणि रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरती आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।